पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मधून शिवसेनेच्या उमेदवार संध्या पठारे यांनी प्रचाराचा नारळ फोडला असून प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी 100% प्रयत्न करणार असं आवाहन मतदारांना केलं आहे। निवडणुका कुठल्याही असोत, मतदारांना आवाहन करण्यासाठी सारेच उमेदवार काहीतरी नवा प्रयत्न करत असतात, पण विकासाचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न फार थोडे उमेदवार करताना दिसतात। असाच प्रयत्न प्रभाग क्रमांक 4 मधून होताना दिसतोय। शिवसेनेच्या महिला उमेदवार संध्या धनाजी पठारे यांनी प्रचारात विकासाच्या मुद्द्यांवर भर देण्यात पूर्ण प्रयत्न करणार असे मतदारांना आवाहन केलंय। संध्या धनाजी पठारे, प्रभाग क्रमांक 4 यामधून उभी आहे, शिवसेनेकडून उभी आहे। मी उभी राहिले ते महिलांचे प्रश्न, मुलांना रोजगार, विकास कामं करण्यासाठी असतील, लाईटीचे, कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी कामं केलेलं नाही। आम करोसं कायदा, त्यांनी त्यांचं स्वतःचं डेव्हलपमेंट जास्त केलं। आम करोसं तुम्ही जगा आम्हालाही जगू द्या अशी वृत्तीच नाही त्यांची, मी हरेरावपणा। त्याआधी मी ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही काम केलेलं आहे। गेल्या 25 वर्ष गेले 10 वर्ष समाजसेवा माझी चालू आहे। माझा मुलगाही समाजसेवा करतो। काही विद्यार्थ्यांना वह्या वाटप, पुस्तकं वाटप, काही गरजूंना नोकरी महोत्सव केलेला आहे। काही गरजूंना काही अडचणी आल्या त्याही सोडवल्या जातात। मतदारांनी मला निवडून द्यावं, मी त्यांच्या सगळ्या सोयी उपलब्ध करून देईन, रोजगार मिळवून देईन, सगळ्या समस्या दूर करीन। म्हणून मला मतदारांनी प्रचंड बहुमताने विजयी करा। हक्क चिन्ह धनुष्यबाण। या निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी नवीन घोषणा केल्या जातात, पण महिलांच्या प्रश्नांचाही विचार करण्यात येईल अशी आशा व्यक्त होताना दिसतेय। मारुती बोलते। आताच्या उमेदवाराविषयी जर बोलायचं म्हटलं तर वारकरी संप्रदायाचा वारसा असलेले कुटुंब आहे आणि सतत सामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी अग्रेसर असलेले कुटुंब आहे। धीरज धनाजी पठारे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि त्यांची आई आजच्या उमेदवार आहेत, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्या मलाही आईसारख्या आहेत। महिलांचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी त्या नेहमी अग्रेसर असतात। त्यामुळं माझा सर्व मतदारांना आणि सर्वांना माझं असं आव्हान असेल की अतिशय प्रचंड बहुमताने त्यांना विजय करण्याचं आमचं शिवसैनिक सुरेश जोगांचं होईल। उमेदवार संध्या धनाजी पठारे। शिवसेनेमध्ये ते अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। 20 वर्ष इथं स्थानिक आमदार, स्थानिक नगरसेवकाच्या मधून चांगली कामं झालीत असं म्हणत नाही मी, वाईट कामं झालीत। शिवसेनेसाठी एक अत्यंत अस्तित्वाचा प्रश्न असा आहे की रस्ते आहेत, परंतु सामान्य लोक पण ते रस्ते पोचले नाहीत। हॉस्पिटलच्या सुविधा आहेत, पण सामान्य जनते पण ते सुविधा पोचले नाहीत। रस्त्याचं हॉस्पिटलचं खाजगीकरण झालं, पण सामान्य लोकांनी आरोग्याचा प्रश्न सुटला कुठं? सामान्य लोकांसाठी जी आरोग्य सुविधा मिळायला पाहिजे तिथं आता 50 रुपये फीचा बोर्ड लावला आहे आणि शासकीय रुग्णालयामध्ये ते 10 रुपयामध्ये केसमध्ये उपचार होणार आहेत आणि त्याच्यामध्ये जर ॲडमिट केलं त्याचा बिलाचा खर्च 1.5 लाख आला, मग ते सामान्य लोकांसाठी आरोग्य सुविधा पोचलेली नाही। म्हणजे इथल्या ज्या पक्षाने विकास केला त्या पक्षाचे आम्ही सुसंगत आहोत, परंतु सामान्य लोकांचा विकास हे लोक करू शकले नाही। सामान्य लोकांचा विकास करतील आणि इथं सामान्य जनता जास्त आहे, तर ह्याच्यासाठी आवाहन करावं। सामान्य लोकांचे आरोग्याचा प्रश्न, सामान्य लोकांना जर घरं बांधायची तर ते घरं आहे, त्या घराला कुठल्या प्रकारची महानगरपालिकेची अनधिकृत बांधकामची नोटीस येता कामा नये। मी संध्या धनाजी पठारे यांनी एक प्रश्न मांडणार आहेत पालिकेत, ते नगरसेवक असण्याच्या पूर्वी त्यांनी मांडलेला आहे की सिटिंग हाऊसिंग प्लॅन, म्हणजे तुम्ही गुंठेवारी रद्द केली ना, सिटिंग हाऊसिंग प्लॅन प्रोजेक्ट मंजूर करावा। हाऊसिंग प्लॅनपासून जर मंजुरी मिळाली तर सामान्य लोक अनधिकृत बांधकामच्या दगडात अडकणार नाही, तो प्रयत्न नाही। पाणी व्यवस्थेचं कसं झालंय, भामा आस्केटचा प्रकल्प हे लढण्यासाठी महानगरपालिका अक्षरशः भांडतील, महापौराला स्वस्त बसून देणार नाही, त्यासाठी लोकांनी यांनाच निवडून। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे।